खरं म्हणजे माननीय मुख्यमंत्र्यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे शासन आपल्या दारी। या निमित्तानं सर्वात मागास असलेला आमचा हा जिल्हा, या जिल्ह्याला माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री येत आहेत आणि या निमित्तानं जे अनेक नागरिक आहेत ज्यांचे वर्षानुवर्ष शासकीय योजनांमधील ज्यांची कामं रखडलेली आहेत, अशा लाखो लोकांना या कार्यक्रमाचा फायदा होणार आहे। आपण बघताय की जवळपास 1,60,000 स्क्वेअर फीटामध्ये ही सभा होऊ घातलेली आहे आणि किमान 50,000 लाभार्थी या कार्यक्रमासाठी येणार आहेत आणि यानंतरही सातत्याने जिल्ह्यामधले प्रत्येक गावागावातले लाभार्थी प्रत्येक खात्याकडून हुडकून काढून त्यांना लाभ देण्याचं काम या कार्यक्रमाअंतर्गत होणार आहे। साधारण उद्याचा रेल्वेचा आता 12 वाजता माननीय मुख्यमंत्री हिंगोली येथे येणार आहेत। या कार्यक्रमाअंतर्गत विविध कामांचं सुद्धा भूमिपूजन होणार आहे। माननीय मुख्यमंत्र्यांनी पूर्णा नदीवरील 4 बंधारे, पेनगंगा नदीवरील 7 बंधारे त्याच्या निविदा सुद्धा काढलेल्या आहेत। हिंगोली शहरामध्ये खाकीबाबा मठ संस्थांनी 28 एकर जागा दिली आहे आणि त्या 28 एकर जागेवरती एक भव्य उद्यान, व्यायामशाळा, त्याचबरोबर भक्तनिवास हे सगळं उभं राहते। त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी 25 कोटी रुपये दिले आहेत। तर वेगवेगळ्या कामाचे उद्घाटन त्या दिवशी 100 कोटी रुपये हळद संशोधन केंद्राला दिलेले आहेत। तर हे सर्व प्रकल्पाचं भूमिपूजन ई-भूमिपूजनद्वारा होणार आहे। त्याच्यामुळं हिंगोली जिल्ह्यासाठी एक मोठी पर्वणी या निमित्तानं आहे। शासन आपल्या दारी राज्य शासनाच्या महत्त्वपूर्ण उपक्रमाचं उद्या हिंगोलीमध्ये आयोजन करण्यात आलेलं आहे। हिंगोली शहरातील रामलीला मैदानावर या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर भव्य अशा टेंटची निर्मिती सुरू आहे। ही तयारी जवळपास अंतिम टप्प्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते। आपण या ठिकाणी बघू शकता भव्य आणि अद्ययावत असा टेंट उभारण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। अंतिम टप्प्यामध्ये ही तयारी आलेली आहे। 1,60,000 स्क्वेअर फुटावर हा टेंट जो आहे तो उभारला जातोय। जवळपास 25,000 लोकांची आसन क्षमता असलेला हा टेंट उद्या हा कार्यक्रम साधारणतः दुपारी सुरू होईल। या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार हे तिन्ही महत्त्वपूर्ण नेते उपस्थित राहू शकतात। यांच्यासह हिंगोलीचे पालकमंत्री आणि अन्य काही मंत्रीसुद्धा उपस्थित राहण्याची शक्यता आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर ही तयारी पाहायला मिळते। 25,000 लाभार्थी राज्य शासनाच्या योजनांची या ठिकाणी उपस्थित राहतील असा जिल्हा प्रशासनाचा दावा आहे आणि त्याचबरोबर इतर काही नागरिकसुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। त्यांना ने-आण करण्यासाठी प्रवासासाठी जवळपास 300 परिवहन विभागाच्या बसेस जे ते उपलब्ध केल्या जाणार आहेत। त्याचबरोबर 400 ते 500 खाजगी वाहने असे एकूण 700 ते 800 वाहनांच्या माध्यमातून या ठिकाणी नागरिकांना ने-आण करण्यासाठी वापर केला जाणार आहे। एवढी वाहतुकीची समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवू शकते, त्यामुळं शहरामध्ये 3 ठिकाणी पार्किंगची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे। उद्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहाचं लोकार्पण केलं जाणार आहे। एका वाचनालयाचं सुद्धा लोकार्पण केलं जाऊ शकते। त्याचबरोबर बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्रसुद्धा ऑनलाईन पद्धतीनं जे ते भूमिपूजन केलं जाणार आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जातोय। या कार्यक्रमाला मराठा आरक्षण आंदोलनाचा कुठं फटका बसतो का तेही पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। कॅमेरा पर्सन आकाशसह माधव दिपके, एबीपी माझा, हिंगोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।